इस्लामपूर येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये पक्षपाती निवडणूक आयोग आणि भाजपा केंद्र सरकारच्या निषेध मोर्चातील तिरडीवरून जोरदार धुमश्चक्री झाली आहे। पोलिसांनी तिरडी हिसकावून घेण्याचा तर कार्यकर्त्यांनी उरली सुरली तिरडी पेठ सांगली रस्त्यावर जाळण्याचा प्रयत्न केला। या प्रसंगी युवक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते। यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षपाती निवडणूक आयोग आणि भाजपा सरकारच्या निषेधाच्या राष्ट्रीय नेते शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर आणून सोडला। निवडणूक आयोगाने पक्षपाती निर्णय घेत शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं। दंडास काळ्या फिती आणि हातात काळे झेंडे घेऊन पंचायत समितीपासून छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चाने येणार निघाला। पंचायत समितीच्या प्रांगणात निषेध मोर्चा सुरुवात झाली, मात्र पोलिसांनी मोर्चातील तिरडीला आक्षेप घेत तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी युवक कार्यकर्त्यांनी त्यास विरोध केल्याने मोठी झटापट झाली। युवक कार्यकर्त्यांनी उर्वरित तिरडी रस्त्यावर जाळत पोलीस बळाचा निषेध व्यक्त केला। यानंतर मोर्चा झरी नाका, आझाद चौक, लाल चौक, गांधी चौक, यल्लामा चौकातून कचेरी चौकात आला। येथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला। राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, संजय पाटील, वैभव शिंदे, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट चिमण डांगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपा सरकारचा तीव्र शब्दात जाहीर निषेध केलाय। सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खून प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी सांगलीतील दोघांना अटक केली आहे। आर्थिक वादातूनच हा खून केल्याचा हल्लेखोरांनी कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। नितेश दिलीप वराळे आणि सूरज प्रकाश जाधव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या खुनाच्या गुन्ह्यातील तुषार भिसे हा पसार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत। सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम यांचा धारदार चाकूने वार करून खून झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली। कदम यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह मारुती स्विफ्ट वाहनात आढळून आला। खून करून हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झाले। या गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक विश्लेषण तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदरचा गुन्हा हा संतोष कदम यांच्या गाडीतून प्रवास करणारे नितेश वराळे, सूरज जाधव आणि तुषार भिसे यांनी केल्याचं निष्पन्न झालं। यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून नितेश वराळे आणि सूरज जाधव या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता संतोष कदम आणि नितेश वराळे यांच्यात असलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीतूनच झाल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली। यातील संशयित तुषार भिसे हा पसार असून त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आले। संतोष कदम यांच्या खुनासंबंधी अन्य कारणांचा पोलीस सखोल तपास करत असून संतोष कदम यांच्यावर देखील 6 गुन्हे दाखल असल्याने सर्व बाबींचा पोलीस तपास करत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे आंदोलन करण्यात आले। खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले। भारतीय जनता युवा मोर्चातर्फे प्रदेश सचिव सागर वनखंडे, जिल्हा अध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वात राहुल गांधींच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन केलं। राहुल गांधी यांनी वक्तव्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसीमध्ये जन्माला आलेले नसल्याचा दावा करून समस्त ओबीसी समाजाचा अत्यंत संतापजनक असा अवमान केलाय। तेली समाजात जन्माला आलेली माणसे तेली नाहीत हे राहुल गांधींचे आजचे निर्लज्ज वक्तव्य आहे। राहुल गांधींच्या मते ओबीसी अंतर्गत अनेक जाती आरक्षणास पात्र नाहीत कारण त्या सर्व पूर्वी जनरल होते असं वक्तव्य केलं। पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत आहे। या जातीय राजकारणाविषयी अत्यंत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांना घरपट्टी लागू होणं आवश्यक आहे। त्यासाठी आता ड्रोनने सर्वेक्षण करण्यात येणार आहे। त्याचा शुभारंभ आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते झालाय। तसेच महापालिकेच्या मोबाईल ॲपचा शुभारंभ देखील झाला। 26व्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून याचा शुभारंभ झालाय, तर केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला। महापालिकेचा 26वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। वर्धापन दिनानिमित्त सकाळी महापालिका मुख्यालयात दीप प्रज्वलन करण्यात आलं। यावेळी आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त पंडित पाटील, नकुल जकाते यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।
महापालिकेच्या मोबाईल ॲप आणि मालमत्तांचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार आहे। त्याचा शुभारंभ आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आला आहे। महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार असून यामुळे अनेक मालमत्ता या घरपट्टी विना असल्याचं समोर येणार आहे। अशा मालमत्तांना घरपट्टी लावून महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हा ड्रोन सर्वे केला जात असल्याचे आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले। वज्रदेही पैलवान हरिनाना पवार आणि बिजली मल्ल माजी आमदार संभाजी पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी महापौर चषक कुस्ती मैदान होणार आहे। यामध्ये पहिल्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र विरुद्ध जॉर्जियामधील पैलवानांमध्ये होणार आहे। यासह मैदानात पुरुषांच्या 65 तर महिलांच्या 8 लढती होणार असल्याची माहिती संयोजक गौतम पवार यांनी दिली आहे। आयर्विन पुलाजवळील सरकारी घाटावर हे कुस्ती मैदान दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या विद्यमाने हे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान होत आहे। जॉर्जिया, रशियाचा टॅडो पैलवान आणि पुण्यातील काका पवार तालमीचे मल्ल किरण भगत यांच्यात पहिल्या क्रमांकाची लढत होणार आहे, तर दुसऱ्या क्रमांकाची लढत पुणे गोकुळ तालमीचा पैलवान सागर बिराजदार विरुद्ध पंजाबचा पैलवान सँडी कुमार, तृतीय क्रमांकासाठी सांगलीतील पवार तालमीचा पैलवान सागर काळेबाग विरुद्ध पुणे येथील काका पवार तालमीचा पैलवान धनाजी कोळी व चौथ्या क्रमांकासाठी पवार तालमीचा पैलवान बाळू अपराध विरुद्ध अकलूजचा अनिल जाधव यांच्यात लढत होणार आहे। यांसह पुरुषांच्या 61 कुस्त्या या मैदानात होणार आहेत। महिला महापौर चषक कुस्ती स्पर्धा देखील यावेळी होणार आहे। राष्ट्रीय पदक विजेती कराडची वेदांतिका पवार आणि राष्ट्रीय कांस्य पदक विजेती तुंग येथील संजना बागडे यांची कुस्ती होणार आहे। यांसह 8 महिलांच्या कुस्त्या होणार आहेत। यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, गणेश भेगडे, आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, वैभव चाबळे, स्मृती पाटील यांची उपस्थिती असेल। कवटेमंका तालुक्यातील हरोली येथील महिला तलाठीसह कोतवालास वाटणीपत्रावरून सातबारा उतारा देण्यासाठी 3,500ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय। सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची कारवाई आज केली आहे। तलाठी श्रीमती प्रतिभा गणपती लोंढे आणि कोतवाल युवराज उर्फ प्रवीण रामचंद्र मोरे अशी लाचखोर लोकसेवकांची नावे आहेत। तक्रारदार यांच्या वडील आणि चुलत्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचे सरनीसर वाटणीबाबत कवटेमंका येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे रजिस्टर दस्ताने वाटणीपत्र केले होते। सदर दस्तावरून सातबारा सदरी नावे नोंद होण्यासाठी तक्रारदार यांच्या वडिलांनी हरोली तलाठी कार्यालयात अर्ज केला होता। सदर वाटणीपत्रावरून सातबारा सदरी नोंद घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी तलाठी प्रतिभा लोंढे आणि कोतवाल युवराज उर्फ प्रवीण मोरे या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे 3,500च्या लाचेची मागणी केली होती। याबाबत गुरुवारी तक्रारदार यांनी सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती। लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता यामध्ये तलाठी आणि कोतवाल यांनी 3,500 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर आज लाचलुचपत विभागाने हरोली तलाठी कार्यालयात सापळा लावला असता तलाठी प्रतिभा लोंढे आणि कोतवाल युवराज उर्फ प्रवीण मोरे यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। सांगलीतील मार्केट यार्ड ते वडर कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर कर्नाटकातील एकास लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले। या दोघांकडून मोटरसायकल, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण 59,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली। गणेश हनुमंत पवार आणि सुखदेव अशोक पवार असं अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। जावेद जमादार हा मंगळवारी दुपारच्या सुमारास मोटरसायकलीवरून सांगलीमध्ये कामानिमित्त आला होता। काम आटोपून दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड ते वडर कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवरून तो निघाला होता। यावेळी 18 ते 25 वयोगटातील तरुण त्यांच्याजवळ आले। लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोघांनी त्यांना गाडीवरून घेऊन जात जमादार यांना धमकी दाखवत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली। यावेळी त्यांच्याकडील मोबाईल आणि पैसे काढून घेतले। या प्रकरणी जमादार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित हे वडर कॉलनी येथे येणार आहेत। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून संशयित दोघांना ताब्यात घेतलं। यावेळी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। यावेळी त्यांना अटक करून दोघांकडून एकूण 59,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। महापालिकेच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त माईघाट येथे आजी माजी नगरसेवक अधिकारी यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला। यावेळी नगरसेवक अधिकारी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तर अनेकांनी शुभेच्छा दिल्या। आयुक्त सुनील पवार यांच्या संकल्पनेतून हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता। यामध्ये 1998 पासून ते 2023 पर्यंत सर्व काउन्सिलच्या आजी माजी नगरसेवक, निवृत्त अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। कार्यक्रमास तत्कालीन उपायुक्त आणि इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी 26 वर्षाच्या महापालिकेच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला। अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करत आपल्या आठवणी जागृत केल्या।
पालकमंत्री सुरेश खाडे, माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह अनेकांनी आयुक्त सुनील पवार यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी पहिल्या महापौर शैलजा नवलाई, माजी महापौर किशोर जमादार, मेनुद्दीन पागवान, दिग्विजय सूर्यवंशी, किशोर शहा, विजय दुळगुळू, कांचन कांबळे, संगीता खोत, माजी सभापती धीरज सूर्यवंशी, राजेश नाईक, निरंजन आवटी, संतोष पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, राजेंद्र मेथे, आनंद देवमाने, माजी गटनेते भारती दिगडे, माजी नगरसेवक पुन्हा कुर्णे, सुब्राव मद्रासी, लक्ष्मण नवलाई, विनायक बर्वे, राजेंद्र कुंभार, गजानन मगदूम, माजी नगरसेविका रोहिणी पाटील, अप्सरा वायदंडे, सरला कांबळे, अनिता वनखंडे, ज्योती आदाटे, उर्मिला बेलवलकर, माजी उपायुक्त श्रीरंग पाटील, रमेश वाघमारे, सुनील नाईक यांच्यासह आजी माजी नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते। आयर्विनला पर्यायी असलेल्या पुलाचं काम लवकरच मार्गी लावलं जाणार असल्याची ग्वाही बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना त्यांनी सूचना दिल्या। याबाबतची मागणी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि जनसुराज्याचे समित कदम यांनी केली होती। आयर्विन पुलाजवळ नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाचं काम गेले काही महिने पूर्णतः बंद पडले। सांगली व सांगलीवाडी दरम्यानची वाहतूक सुरळीत व्हावी या हेतूने हा पूल उभा करण्याचं काम सुरू आहे। मात्र काम पूर्ण न झाल्याने अडचणी निर्माण होतात। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट पद्माकर जगदाळे आणि समित कदम यांनी घेत चर्चा केली, तसेच उर्वरित निधीसाठी काम रखडल्याचं निदर्शनास आणून दिलंय। यावर रवींद्र चव्हाण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर यांना बोलावून ताबडतोब काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या, तसेच त्यासाठी अनुषंगिक कार्यवाही करण्याची गरजेचं आहे ते लगेच करून घेण्याच्या सूचनाही केल्या। तसेच उर्वरित निधीच्या अर्थ खात्यातील प्रस्तावासाठी त्यांनी हमी दिली। मात्र काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या। यावेळी आमदार सुधीर गाडगे, जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, नितीन चव्हाण, जयंत जाधव आदी जण उपस्थित होते। राज्यातील आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जनता दल ताकदीने लढवणार आहे। जिल्ह्यात पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी कामाला लागावे, पक्षाकडून पदाधिकारी कार्यकर्त्यांना बळ देऊ असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी सांगलीत केले। सिंधी पुरुषार्थी भवनमध्ये जिल्हा जनता दल कार्यकर्त्यांचा मेळावा प्रदेशाध्यक्ष शेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी मुंबई प्रदेश जनता दल उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास बने, प्रदेश सरचिटणीस बाळेशा नाईक, युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष सुमित पाटील, प्रेमचंद पांडे, सलीम भाटी, S.A. पाटील, सन्मती गौंडाजे, संजय ऐनापुरे, वितराग देवर्षी, प्रणव पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख ॲडव्होकेट फैयाज झारी, महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट वैशाली देवर्षी उपस्थित होत्या। प्रदेशाध्यक्ष शेवाळे म्हणाले, सध्याच्या राजकारणामध्ये अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे। राजकीय वातावरण प्रदूषित झाले। अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांना दिशा देणारे आणि मार्गदर्शकांची कमतरता भासत आहे। स्वर्गीय माजी आमदार शरद पाटलांनी राज्याची धुरा माझ्यावर सोपवली। जनता दलाच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही। कार्यकर्त्यांच्या बळावर यापुढेही राज्यामध्ये जनता दल पुन्हा भरारी घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।